आजचं लेक्चर चालू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. आज 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली. आता सध्या 7वीमध्ये असलेले विद्यार्थी जे पुढच्या वर्षी 8वीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांना जर स्कॉलरशिपच्या बॅचेस वगैरे चालू करायचे असतील तर आपल्या स्कॉलरशिपच्या ऑनलाईन बॅचेस उद्या परवापासून चालू होत आहेत. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या वेबसाईटची लिंक वगैरे देईल, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता की आज जी शिष्यवृत्ती परीक्षा झाली, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025. आजच्या प्रश्नपत्रिकेमधले गणिताचे काही प्रश्न आपण आज बघणार आहोत. बरोबर. राहिलेले जे प्रश्न आहेत ते पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगण्यात येतील, कारण सगळे प्रश्न जवळजवळ 26 पासून 75 पर्यंत म्हणजे 50 प्रश्न आहेत गणिताचे. गणिताचे एकूण किती प्रश्न आहेत? 50 प्रश्न आहेत. 50 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये किंवा एकाच लेक्चरमध्ये कव्हर करता येणं शक्य नाही. त्यामुळं आज आपण एक 17-18 प्रश्न कव्हर करू, राहिलेले प्रश्न पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. बरोबर. लक्ष द्या. आजच्या प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न बघा काय. दर साल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये येईल? व्याजाचा दर दिलाय 10,12 म्हणजेच 12% आणि किती 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज ह्यातला फरक विचारलाय. ज्यावेळेस 2 वर्षातलं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज ह्यातला फरक विचारते त्यावेळेस हे ट्रिकनं कसं सोडवायचं बघा. व्याजाचा दर किती दिलाय 12, 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजातला फरक विचारलाय तर 12चा डायरेक्ट काय करा वर्ग करा. 12चा वर्ग किती येतो 144. तर 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज ह्यातला फरक किती 144 रुपये. पर्याय क्रमांक 3. समजलं. पुढच्या प्रश्नात काय दिलंय बघा. दर साल दर शेकडा 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.1/2 म्हणजेच काय 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? व्याजाचा दर किती आहे 10%, मुद्दल किती आहे 10,000 रुपये. 10,000 रुपये मुद्दलाचे 10% करा. 10/100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. पहिल्या वर्षीचं व्याज किती आलं 1,000 रुपये. बरोबर. आता दुसऱ्या वर्षीचं जे व्याज येणार आहे हे व्याजाला व्याज लागणार आहे, त्यामुळे 1,000चे परत किती टक्के काढायचं 10%. ते म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10/100. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला. किती आलं 100 रुपये अधिक 1,000 रुपये. दुसऱ्या वर्षीचं किती आलं 100 अधिक 1,000 किती 1100 रुपये. पहिल्या वर्षीचं व्याज 1,000 रुपये, दुसऱ्या वर्षीचं व्याज 1100 रुपये. तिसऱ्या वर्षीचं जर चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर 1100चे काय करा 10% करा. 1100चे म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10/100. शून्याला शून्य कट, शून्याला शून्य कट. 1100 अधिक हे किती आलं 110. 1100 अधिक 110 किती झालं 1210. हे झालं तिसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज. आता काय काढायचं 3.5 वर्ष म्हणजे 3 आणि अर्ध वर्ष. बरोबर ना. आता काय करा ह्याच्या 10% काढा, 1 वर्षाचं भेटल आणि त्याच्या निम्म करा. आपोआप ते कितीचं झालं अर्ध्या वर्षाचं झालं. 1210 म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10/100. शून्याला शून्य कट झाला, शून्याला शून्य कट झाला. किती आलं 121 आणि हे 1210 किती आलं 1331. 121 आणि 1210. 1200 अधिक 121 मधलं 100 आणि 1210 मधलं 1200 किती झालं 1300. 21 आणि 10 किती झालं 31. 1331 रुपये. 1331 हे काय झालं पूर्ण वर्षाचं झालं. आपल्याला काय करायचं अर्ध्या वर्षाचं. मग ह्याला कितीनं भागणार 2 न भागणार. 1300च्या निम्म 650. 1300च्या निम्म किती 650 आणि 31च्या निम्म किती 15.5. 650 अधिक 15.5 650 अधिक 15.5 किती झालं 665.5. पहिल्या वर्षाचं, दुसऱ्या वर्षाचं, तिसऱ्या वर्षाचं व्याज आणि वरच्या 6 महिन्याचं व्याज. एकूण व्याज किती झालं बघा 1000 अधिक 1100 किती झालं 2100. 2100 अधिक 1200 किती झालं 3300. 3300 आणि 10 किती झालं 3310. 3310 अधिक 600 किती झालं 33 आणि 6 किती झालं 3910. 3910 आणि 65 किती झालं 3975. 3975.5 म्हणजे 3975.5. 3.5 वर्षाचं काय चक्रवाढ व्याज आहे. पर्याय क्रमांक 1. बघायचा पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे. गाईच्या 600 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे. सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल. 2 अचूक पर्याय निवडा म्हणून सांगितले.
काय म्हणलं त्यांनी 400 लिटर म्हशीचं दूध आहे, ह्यात 11% मलई आहे. 400चे 11% म्हणजे 11/100. 2 शून्याला 2 शून्य गेले, 11 चौक किती आलं 44. 44 लिटर काय आहे, 400 लिटर दुधात 11% मलई म्हणजे 44 लिटर काय आली, मलई आली. आणि गाईचं दूध किती आहे 600 लिटर. 600 लिटर मध्ये मलईचं प्रमाण किती आहे 8%. तर 600चे 8% चे म्हणजे गुणिले 8% म्हणजे 8/100. 2 शून्याला 2 शून्य गेले, 6 48 लिटर काय आली, मलई आली. ज्यावेळेस हे दोन्ही दूध एकत्र करणार त्यावेळेस 400 लिटर आणि 600 लिटर एकूण किती झालं दूध, 1000 लिटर झालं. 1000 लिटर दूध झालं त्यावेळेस मलई किती झाली 44 आणि 48 किती झालं 92. मला सांगा 1000 लिटर दुधामध्ये 92 लिटर काय मलई. आपल्याला काय काढायचंय, एकूण मिश्रणात मलईचं प्रमाण किती टक्के असेल, कळतंय का. एकूण मिश्रण किती झालं 400 अधिक 600 लिटर 1000 लिटर झालं. 1000 लिटर मध्ये 92 लिटर काय मलई. आपल्याला कितीला प्रमाण काढायचं 100ला प्रमाण काढायचं. 1000ला 92 तर 100ला किती 100ला x मानू. 1000ला 10 न भागल्यावर 100 येतंय तर 92ला पण 10 न भागा किती येत आहे 10 10 100 1000 असल्या संख्या असतील तर एकावरती जेवढे शून्य आहेत तेवढ्या घराने आपण पॉईंट काय करतो पाठीमाग घेतो. किती आलं इथं पॉईंट आहे अलीकडे घ्या एका घराने कारण एकावरती 1 शून्य किती झालं 9.2. हा एक पर्याय. 2 अचूक पर्याय निवडा म्हणले. 92/10 त्याला जर 2 ने भाग घालवला तर 2×5 10 2×4 8 9 8 गेलं किती राहिलं 1 1 वरती घेतलं 2 किती झालं 12 2×6 12. दुसरा पर्याय कुठला आहे 46/5. कळलं. मग एकूण मिश्रणातलं मलईचं प्रमाण किती एक तर 9.2 किंवा 46/5. 2 अचूक पर्याय निवडा. कुठले पर्याय येतील दुसरा आणि तिसरा पर्याय हे काय आहेत अचूक आहेत. जायचं पुढं. चलो पुढच्या प्रश्नात बघा काय दिले. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 325 आणि ए अधिक बी बरोबर 23. ए गुणिले बी बरोबर 102. तर ए वजा बी ची किंमत किती असं विचारलं. तुम्ही दोन पद्धतीने हे गणित सोडू शकता. कसं सोडवणार बघा. ए वजा बी ची किंमत मिळवण्यापेक्षा डायरेक्ट काय करा ए वजा बी कंसाचा वर्ग करा. ह्याची किंमत मिळवा. आपोआप तुम्हाला ह्याची किंमत मिळाल्यानंतर त्याचं वर्गमूळ घेतल्यानंतर आपोआपच कशाची किंमत मिळणार ए वजा बी ची किंमत मिळणार. आता ह्याची किंमत कशी मिळवायची बघा. ए वजा बी कंसाचा वर्ग काय असतो ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. यातल्या मी ए वर्गला आणि अधिक बी वर्गला जवळ लिहितो वजा 2ab इकडे लिहितो बरोबर. ए वर्ग अधिक बी वर्गची किंमत आहे माझ्याकडे किती 325 वजा 2 गुणिले ए बी ची किंमत किती आहे 102 आहे अशी लिहितो. 325 वजा 2 गुणिले 102 किती झालं 100 दुने 200 2 दुने 4 204. 325 मधून 204 गेले किती आलं 121. हे काय आलं ए वजा बी कंसाचा वर्ग आला किती 121. तुम्हाला किंमत कशाची मिळवायची ए वजा बी ची. फक्त दोन्ही बाजूचं काय घ्यायचं आता वर्गमूळ घ्यायचं. त्याचं वर्गमूळ काय येईल ए वजा बी आणि 121चं वर्गमूळ किती येईल 11. तर ए वजा बी ची किंमत किती आली 11. पर्याय क्रमांक 4. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय बघा. ए अधिक बी ची किंमत दिली ना तुम्हाला 23. ए अधिक बी कंसाच्या वर्गमधनं 4ab वजा करा. डायरेक्ट तुम्हाला ए वजा बी कंसाचा वर्ग भेटेल आणि ए वजा बी कंसाचा वर्ग भेटला की त्याचं काय घ्यायचं फक्त वर्गमूळ घ्यायचं. आता ए अधिक बी कंसाच्या वर्गमधनं 4ab वजा केल्यानंतर ए वजा बी कंसाचा वर्ग कसं काय भेटतो बघा मला सांगा. अगोदर तुम्हाला फॉर्म्युला एक्सप्लेन करतो आणि मग ट्रिक कशी आहे ती लक्षात घ्या. ए अधिक बी कंसाचा वर्ग काय ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग वजा 4ab ला वजा 4ab हायस. ए वर्गला ए वर्ग राहील अधिक 2ab आणि वजा 4ab ही काय आहेत स्वरूप पद आहेत. तर ह्यांची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते. एक पद अधिक आहे एक पद वजा आहे म्हणल्यानंतर काय होणार वजाबाकी होणार. 2 मधनं 4 जात नाही 4तून 2 गेले किती आलं 2. ए बीला ए बी मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजेच कुठलं आलं वजा 2ab आणि बी वर्गला बी वर्ग आहे असं. काय राहिलं ए अधिक बी कंसाच्या वर्गमधनं 4ab वजा केल्यानंतर काय राहिलं ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. मग ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग म्हणजेच काय ए वजा बी कंसाचा वर्ग आहे ना. म्हणून मी तुम्हाला म्हणलं की ए अधिक बी कंसाच्या वर्गमधनं 4ab वजा केलं तरी सुद्धा काय राहते ए वजा बी कंसाचा वर्गच राहते बरोबर. ह्याची किंमत दिली आहे तुम्हाला ए अधिक बी ची किंमत किती आहे 23.
23 चा वर्ग करा वजा 4 गुणिले ए बी ची किंमत दिली किती 102. तर 102 ला 102 हा 23 चा वर्ग किती 529 वजा 4 गुणिले 102 4 गुणिले 100 किती झालं 400 आणि बेचोक किती झालं 8 408 500 मधनं 400 गेलं 100 29 मधनं 8 गेलं किती राहिलं 21 121 राहिलं 121 ही कशाची किंमत आहे ए वजा बी च्या वर्गाची किंमत आली किती 121. आपल्याला काय मिळवायचं ए वजा बी तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या ए वजा बी बरोबर 121 वर्गमूळ किती 11. पर्याय क्रमांक 4. ही फॉर्म्युलेवरती सगळ्या ट्रिक तयार झालेल्या आहेत. तर हे फॉर्म्युले कसे तयार झालेत हे मी प्रत्यक्षात अल्जेब्राचा पार्ट ज्यावेळेस शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी सगळं सांगणार आहे समजून. काळजी करू नका फक्त समजतंय. कल्ले राडा उठायला एकच पद्धत कळली नव्हती म्हणल्यावर दुसरी कशाला सांगायची होय. अवघड नाही काहीच. ही जर तुम्हाला आज अवघड वाटत असेल तर अवघड काहीच नाही फक्त एवढंच की दररोज अभ्यास करावा लागतो आणि गणित हा असा विषय आहे की दररोज प्रॅक्टिसमध्ये लागतं. आज मी शिकवलं तुम्हाला आज सगळं समजतं 100%. 2-3 दिवस जर तुमचा गॅप पडला तर चौथ्या दिवशी आज काय शिकवलं ते तुम्हाला चौथ्या दिवशी आठवणार नाही. हे गणिताचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे गणिताला काय लागतं दररोज प्रॅक्टिस लागते. दररोज प्रॅक्टिस करत असाल तुम्ही दररोज गणित सोडवायची तयारी असेल दररोज नवीन नवीन चॅलेंजेस घ्यायची तयारी असेल तर मग स्कॉलरशिपच्या एक्झामला बसा. नाहीतर मी म्हणतो तसं की त्यानं फॉर्म भरलाय म्हणून मी पण भरतो असं नको. आलं लक्षात. चला पुढचं एक्झाम्पल बघूयात. पुढच्या प्रश्नात काय दिलंय बघा 50 रुपयास एक याप्रमाणे एका दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपये याप्रमाणे विकल्या तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. किती वस्तू खरेदी केलेत 100 वस्तू खरेदी केली 100 वस्तूच्या अगोदर खरेदी किंमत काढायची 100 वस्तूची विक्री किंमत काढायची. खरेदी किंमत जर विक्री किंमतीपेक्षा जास्त असेल तर काय झाला तोटा झाला आणि विक्रीची किंमत जर खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल तर काय झालं नफा झाला. बरोबर. 50 रुपयाला एक वस्तू याप्रमाणे 100 वस्तू खरेदी केल्या तर खरेदी किंमत किती झाली 5 1 5 वरती 3 0 खरेदी किंमत किती झाली 5000 रुपये. आता ह्यातल्या 2 वस्तू खराब झाल्या 100च्या ऐवजी त्यानं किती वस्तू विकल्या 98 वस्तू विकणार. प्रत्येक वस्तू त्यानं कितीला विकले 60 रुपयाला विकले. एका वस्तूची विक्री किंमत 60 गुणिले 98 वस्तू विकल्या मग 60 गुणिले 98 हा 6 8 48 8 हातचे 4 96 54 4 58 याच्यावरती 1 0. ही काय आली 5880 रुपये विक्रीची किंमत आली. मग खरेदीची किंमत किती आहे 5000 विक्रीची किंमत किती आहे 5880. खरेदीपेक्षा विक्री किंमत काय जास्त आहे म्हणजे या व्यवहारात त्याला काय झालंय नफा झालाय. आता फक्त काय काढायचं शेकडा नफा किती. मग मला सांगा खरेदी किंमत किती आहे 5000 5000च्या खरेदीवरती किती रुपये नफा झालाय 880 रुपये नफा झालाय. तर 100ला किती x 5000ला 50 न भागले की काय येते 100 येते. 5000ला 50 न भागल्यानंतर किंवा बघा काय करा 2 शून्यला 2 शून्य घालवा. हा इथे किती राहिलं 50 इथे किती राहिलं 1. 50ला 50 न भागल्यानंतर किती येते 1 येते. 880ला पण किती न भागायचं 50 न भागायचं. 880 भागिले 50 शून्याला 0 कट. हा 5ला 2 न गुणलं तर खाली किती येईल 10. 88ला 2 न गुणलं तर किती येईल 176. 176/10 म्हणजेच काय छेदस्थानी 10 100 1000 असल्या संख्या असल्या की जेवढे शून्य तेवढ्या घराने पॉईंट काय करतो आपण रिव्हर्स घेतो. इथं पॉईंट आहे 1 0 एका घराने रिव्हर्स घ्या 17.6% नफा झालाय. पर्याय क्रमांक 2. समजलं. बघा पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात काय दिलंय बघा एक वस्तू 216 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयाला विकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. विक्री किंमत किती आहे 216 त्यावेळेस तोटा किती झाला असं मानू 1 रुपये तोटा झाला असं मानू. जर ती वस्तू 300ला विकली गेली कितीला विकली गेली 300 रुपयाला विकली गेली. वस्तू जर 300 रुपयाला विकली गेली तर नफा होतो किती नफा होतो तोट्याच्या 2.5 पट. मग तोटा किती मानलाय x ह्याच्या 2.5 पट करायची म्हणजे ह्याला किती गुणायचं 2.5 न गुणायचं. 2.5 म्हणजेच काय 5च्या निम्म 5/2 न गुणायचं किती आलं 5x/2. हा काय आला नफा आला. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. आता मला सांगा
तोट्यातली विक्रीची किंमत किती आहे 216 रुपये, नफ्यातली विक्रीची किंमत किती आहे 300 रुपये. ह्या दोन्ही किमतीमध्ये कितीचा फरक आहे 84 रुपयाचा फरक आहे बरोबर. या दोन्ही किमतीमध्ये कितीचा फरक आहे 300 मधून 216 वजा करा की किती येते 84 रुपयाचा फरक आहे. आणि 84 रुपयाचा फरक म्हणजेच काय आहे तोट्यातली विक्रीची जी किंमत असते ती खरेदी किमतीपेक्षा कमी असते आणि नफ्यातली जी विक्रीची किंमत असते ती काय असते खरेदी किमतीपेक्षा जास्त असते. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी काय खरेदीची किंमत आहे. मग 216 मध्ये तोटा मिसळला की खरेदीची किंमत मिळणार आणि खरेदीच्या किमतीमध्ये नफा मिसळला की काय मिळणार विक्रीची किंमत. कळतंय का नाही. 216 ही तोट्यातली विक्रीची किंमत आहे. 216 मध्ये तोटा मिसळला म्हणजेच 100 रुपये मिसळले की काय मिळणार खरेदी किंमत मिळणार आणि खरेदी किमतीमध्ये नफा मिसळला म्हणजेच 5/2 रुपये जर मिसळले तर तुम्हाला काय भेटणार नफ्यातली विक्रीची किंमत म्हणजे 300 भेटणार. म्हणजे 216 पासून 300 पर्यंत पोहोचण्यासाठी x मिळवावं लागते आणि परत किती मिळवावं लागते 5x/2 मिळवावं लागते बरोबर. मग x अधिक 5x/2 मिळवलं त्यावेळेस 216 पासून कुठं पोहोचलं 216 मध्ये अगोदर x मिळवलं नंतर 5x/2 मिळवलं तर कुठं पोहोचलं 300 पर्यंत पोहोचलं. मग 216 पासून 300 पर्यंत पोहोचायचं म्हणजे कितीचा फरक आपण कव्हर करतोय 84 रुपयाचा. 84 रुपये म्हणजे काय x अधिक 5x/2. हा इथं छेद कोण नाही म्हणजे एक आहे इथं 2 करायचं म्हटलं तर वरती पण 2 न गुणणार 5 आणि 2 किती झालं 7x/2 बरोबर 84. 2 भागाकारात पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात 84 गुणिले 2 7 x ला गुणाकारात आहे पलीकडे गेल्यानंतर भागाकारात इकडे किती राहिलं x 7 1 7 7 1 7 8 7 गेले 1 राहिले त्याच्यावरती घेतलं 4 किती झालं 14 7 2 14 12 2 24. x ची किंमत काय आली 24. x काय मानलंय आपण तोटा. मग आपल्याला काय काढायचं तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची. मग जी तोट्यातली विक्रीची किंमत आहे ना त्याच्यामध्ये तोटा अधिक करा तुम्हाला काय भेटते खरेदीची किंमत भेटते. तोट्यातली विक्रीची किंमत किती आहे 216 अधिक तोटा 24 रुपये अधिक करा 16 आणि 24 किती झालं 40. 240 रुपये काय खरेदीची किंमत आहे पर्याय क्रमांक 4. किंवा 24 हा जो तोटा आला ना ह्याची 2.5 पट करा. 2.5 पट करायची म्हणजे ह्याला किती गुणायचं 5/2 न गुणायचं. हा 24 ला 5/2 24 5 120 120 भागिले 2 किती आलं 60. म्हणजे नफा किती आहे 60. 300 रुपयाला विकल्यावर नफा किती रुपये झाला 60 रुपये. 300 रुपयामधनं 60 रुपये नफा बाजूला काढा काय भेटतं तुम्हाला खरेदीची किंमत भेटते. 300 मधनं 60 वजा केलं किती आलं 240. आलं लक्षात. चला पुढच्या प्रश्नात काय दिलं बघा. सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती असं विचारलं. काय करायचं सोबतच्या आकृतीत चारही वर्तुळांची त्रिज्या किती आहे 3.5 सेंटीमीटर आहे तर चारही वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडून घ्यायचे. आता मला सांगा हा जो चौकोन झाला तयार हा कसला चौकोन झाला चौरस झाला. कसं 3.5 आणि 3.5 किती झालं 7. इथं पण ही त्रिज्या 3.5 आहे ही पण त्रिज्या 3.5 आहे 3.5 आणि 3.5 किती झालं 7. मग तुम्ही काय करायचं ह्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ काढा आणि त्यातून या 1 2 3 आणि 4 ह्या काय आहेत वर्तुळ पाकळे आहेत. चौरसाच्या क्षेत्रफळातून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय करायचं वजा करायचं. 4 वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा करायचं. 4ही वर्तुळ पाकळ्या काय आहेत सेम आहेत. एका वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढा आणि त्याला 4 न गुणा तुम्हाला काय भेटेल 4ही वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ भेटेल. आणि चौरसाच्या क्षेत्रफळातून ह्या 4ही वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा केलं की आपोआप काय राहते रेखांकित भागाचे क्षेत्रफळ राहते. हा मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग 7चा वर्ग किती 49 चौरस सेंटीमीटर काय आलं चौरसाचे क्षेत्रफळ आलं. आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय θ/360 गुणिले πr वर्ग बरोबर. किंवा किंवा काय करा मला सांगा ही जी वर्तुळ पाकळी आहे 1 2 3 4 ह्या प्रत्येक वर्तुळ पाकळी म्हणजे ह्या वर्तुळाचा कितवा भाग आहे चतकोर भाग आहे ना चौथा भाग आहे बरोबर. या 4ही वर्तुळ पाकळ्या सेम आहेत तर 4ही वर्तुळ पाकळ्या मिळून काय होईल एक पूर्ण काय होईल वर्तुळ होईल का नाही. मग काय करा चौरसाचे क्षेत्रफळ काढले त्यातून एका वर्तुळाचे क्षेत्रफळ काय करायचं वजा करायचं कारण ही चतकोर भाग मिळून काय होणार आहे एक वर्तुळ होणार आहे. त्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ वजा काय करा वजा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ करा. हा चौरसाचे क्षेत्रफळ काढले आपण 49 चौरस सेंटीमीटर बरोबर ना.
चौरसाच्या क्षेत्रफळातून ह्या चारही वर्तुळ पाकळ्यांचं क्षेत्रफळ वजा करायचं ना, चारही वर्तुळ पाकळ्या मिळून काय होते, एक वर्तुळ तयार होते. चौरसाच्या क्षेत्रफळातून थोडक्यात काय वजा करायचं, वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा करायचं. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र असते, पाय आर वर्ग. पायची किंमत किती घेतली, 22/7. कारण त्रिज्या किती दिलेले 3.5 गुणिले 3.5. आरचा वर्ग म्हणजे त्रिज्येचा वर्ग. त्रिज्या किती 3.5. तर वर्ग करायचा म्हणजे 3.5 गुणिले 3.5. 7 1 7 7 5 35. पॉईंट किती घर सोडून, एक घर सोडून, 0 ला 0. 22 5 110. 110 पॉईंट एक घर सोडून म्हणजे किती आलं 11. 11 गुणिले 3.5. 11 5 55. 5 हात चले 5. 11 त्रिक 33 आणि 5 38. पॉईंट किती घर सोडून, एक घर सोडून. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आलं 38.5 चौरस सेंटीमीटर. आता काय करायचं, वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळातून वजा करायचं. 49 वजा 38.5. इथं पॉईंट घ्या, इथं 0 घ्या. 10 मधनं 5 गेलं 5, हातच्याला 1. 9 9 गेलं 0. 4 3 गेलं 1. पॉईंट खाली पॉईंट किती आलं 10.5. कळतंय का. चला पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नात काय दिलंय बघा, 25 18 x 20 17 20 21 25 या सर्व प्राप्तांकाचे मध्यमान किती 21 आहे. तर x ची किंमत किती. प्राप्तांक कुठले कुठले दिलेत, 25 अधिक 18 अधिक x अधिक 20 अधिक 17 अधिक 20 अधिक 21 अधिक 25. एकूण प्राप्तांक किती झाले 1 2 3 4 5 6 7 8. तर ह्याला कितीनं भागायचं, 8 न भागायचं. त्यावेळेस ह्याचं मध्यमान मिळणार आहे आपल्याला. किती मिळणार आहे, 21 मिळणार आहे. मध्यमान म्हणजेच काय, सरासरी किंवा ॲव्हरेज. कसं काढतो आपण, सर्व प्राप्तांकाची बेरीज भागिले एकूण प्राप्तांकांची संख्या. मग सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले 8 केलं. 25 आणि 8 33 आणि 10 43. 43 आणि 20 63. 63 आणि 17 63 आणि 7 70 आणि 10 80. 80 आणि 20 100. 100 आणि 21 किती झालं 121. 121 आणि 25 किती झालं 146. 146 अधिक x छेद 8 बरोबर किती 21. 8 भागाकारात पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात. 21 8 168. इकडे किती राहिलं 146 अधिक x. 146 इकडे अधिक आहे, पलीकडे गेल्यानंतर वजा. x बरोबर 168 वजा 146. 68 मधनं 46 गेले, किती राहिलं 22. तर x च्या जागी कुठला प्राप्तांक आहे 22 आहे. पर्याय क्रमांक 4. चालायच पुढं. चलो पुढच्या प्रश्नात काय दिलंय बघा, 49x वर्ग अधिक 1/49x वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे. 2 अचूक पर्याय निवडा म्हणून सांगितले. 49x वर्ग जर नीट बघितलं तर काय पूर्ण वर्ग पद आहे. 49x वर्ग हा कोणाचा वर्ग आहे 7x चा वर्ग आहे. अधिक 1/49x वर्ग ही सुद्धा काय पूर्ण वर्ग पद आहे. 1 हा कोणाचा वर्ग आहे 1 चाच वर्ग आहे. 49x वर्ग हा कोणाचा वर्ग आहे 7x चा वर्ग आहे. म्हणजे 1/7x चा वर्ग आहे. पूर्ण वर्ग होण्यासाठी बघा a चा वर्ग आहे, ह्याला a समजू ह्याला b समजू. मग पूर्ण वर्ग होण्यासाठी a चा वर्ग आहे b चा वर्ग आहे, मधलं पद मिळवावं लागेल. किती, एकतर अधिक 2ab किंवा वजा 2ab. बरोबर ना. कारण a अधिक b चा जर वर्ग असेल तर मधलं पद काय मिळणार अधिक 2ab. आणि a वजा b ही सुद्धा पूर्ण वर्गच आहे, तर त्यावेळेस मधलं पद काय असणार वजा 2ab. त्यामुळं 2 शक्यता आहेत. मधलं पद अधिक 2ab पण असू शकते आणि वजा 2ab पण असू शकते. a म्हणजे किती 7x, b म्हणजे किती 1/7x. ह्याला कितीने गुणायचं 2 ने गुणायचं. काय आलं 2 गुणिले a गुणिले b. 7x ला 7x कट झालं, किती आलं 2. वजा 2ab मध्ये जर ह्या किमती ठेवल्या, वजा 2 गुणिले 7x गुणिले 1/7x. तर 7x ला 7x कट होईल, काय येईल वजा 2. म्हणजे पूर्ण वर्ग होण्यासाठी कुठलं पद मिळवावं लागेल, एकतर अधिक 2 किंवा वजा 2. एकतर वजा 2 किंवा अधिक 2. 2 पर्याय निवडा म्हणले ना, मग पहिला आणि तिसरा पर्याय काय योग्य पर्याय आहेत. चला पुढच्या प्रश्नात बघा, 36व्या आणि 37व्या प्रश्नासाठी एक वर्तुळामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. ती माहिती मी इथं लिहून घेतलेली आहे. काय माहिती दिलेली आहे,
कशाची माहिती दिलेली आहे? एका शेतकऱ्याने त्याच्या बागेत लावलेल्या झाडांची माहिती दिलेली आहे. लिंबू किती, लिंबाची झाडं किती आहेत? 15%, आंब्याची झाडं 30%, चिक्कूची झाडं 20%, संत्रीची झाडं 10% आणि नारळाची झाडांची टक्केवारी नाही दिलं, डायरेक्ट झाडं दिलेत. किती? 280 झाडं. कशाची? नारळाची. मग काय विचारलं? शेतकऱ्यांनी लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? ही सगळी काय आहेत? फळच आहेत. तर फळांच्या झाडांची एकूण संख्या काढायची. आता नीट लक्ष द्या, सगळ्यांच्या टक्केवारीची बेरीज करा बरं. 15% अधिक 30% किती झालं? 45. 45 आणि 20 किती झालं? 65. 65 आणि 10 किती झालं? 75. म्हणजे लिंबू, आंबा, चिक्कू आणि संत्री मिळून किती टक्के झाडं झाली? 75. राहिलं किती आता 100%ला? 25% राहिलं. आणि 25% झाडं म्हणजे काय आहेत? 280 नारळ आहेत. लिंबू, आंबा, चिक्कू आणि संत्री या सगळ्या झाडांची टक्केवारी जर एकत्र केली तर किती झाली? 75%. आता किती झाडं राहिली? 25% झाडं राहिली. 25% झाडं म्हणजे कोण आहेत? नारळ आहेत. नारळाची झाडं 25% आहेत म्हणजेच किती आहे? 280. मग 25% झाडांची संख्या म्हणजे किती आहे? 280. तर मग सगळ्या झाडांची संख्या म्हणजे काय काढायचं? 100%. 25ला 4 न गुणल्यावर 100 येते. 280ला पण 4 न गुणा. 28 चोक 112 वरती 1 0. तर त्या शेतकऱ्याच्या बागेत एकूण किती झाडं आहेत? 1120. 1120 पर्याय क्रमांक 1. समजलं? आता त्यांनी पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलंय बघा, ज्या फळांमध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती? आता एकापेक्षा जास्त बिया असलेली फळं कुठली? लिंबू, त्याच्यामध्ये काय आहेत? एकापेक्षा जास्त बिया आहेत. त्यानंतर चिक्कू, चिक्कूमध्ये पण काय असतात? एक पेक्षा जास्त बी असतात. त्यानंतर संत्री, ह्याच्यामध्ये पण एक पेक्षा जास्त बी असतात. बरोबर? त्यांनी काय म्हणले? ज्या फळांमध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती? बरोबर? लक्षात घ्या, लिंबू किती टक्के? 15%. चिक्कू किती टक्के? 20%. आणि संत्री किती? 10%. बरोबर? मग एकूण किती झाले टक्केवारी बघा? 15 आणि 20 35 आणि 10 45%. ज्या फळांमध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशी फळझाडं किती झाली? 45%. बरोबर? दोन पद्धतीने गणित सोडू शकता. मग अशी एकूण झाडं किती आलते? एकूण झाडं किती आलते? 1120. 1120चे काय करा? 45% काढा. चे म्हणजे गुणिले 45% म्हणजे 45/100. शून्याला शून्य गेला. 5 दुणे 10, 5 9 45. बे एक बे बे पंचे 10. 11 मधून 10 गेलं किती राहिलं? 1. 1 वरती घेतलं 2 किती झालं? 12. बेसक्क 12. 56 गुणिले 9 करायचं. हा 9 सक्क 54. 4 हातचे 5. 9 5 45 आणि 5 किती झालं? 50. म्हणजे ज्या फळांमध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची संख्या किती आली? 504. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत काय बघा, एकापेक्षा जास्त बिया असलेल्या फळांच्या झाडांची टक्केवारी किती झाली? 45% झाली. 25% म्हणजे काय? 25% म्हणजे किती झाड आहेत? 280. तर 45% म्हणजे किती मानू? x मानू. 5 न भाग जातोय, घालवा. 5 5 25. 5 9 45. परत 5 न पलीकडे भाग जातोय. 5 1 5. 5 5 25. किती राहिलं? 28 मधून 25 गेलं 3. त्याच्यावरती घेतलं 0. 30. 5 सक्क 30. आता x ची किंमत मिळवायची. x गुणिले 1 किती आलं? x. आणि 56 गुणिले 9. 56 गुणिले 9 केलं तर किती येते? 504. ही दुसरी पद्धत. कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी चालतं. जायचं पुढं. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, 2x वर्ग अधिक 5x वजा 8. दुसऱ्या कंसात काय दिलंय? 7x वर्ग वजा 9x अधिक 3 वजा तिसऱ्या कंसात काय दिलंय? 9x वर्ग वजा 4x वजा 6. हे सोडवायचं तुम्हाला आणि ह्याचं उत्तर किती असं विचारलं. मग काय करायचं? पहिल्या कंसातली पदं हाय अशी बाहेर काढा. 2x वर्ग अधिक 5x वजा 8. आता पुढच्या कंसातली पदं बाहेर काढताना कंसाच्या अलीकडे चिन्ह बघायचं. अधिक आहे का वजा आहे? जर कंसाच्या अलीकडे अधिकचं चिन्ह असेल तर कंसातली पदं हाय अशी बाहेर घ्यायची. आणि कंसाच्या अलीकडे जर वजा चिन्ह असेल तर आतली पदं बाहेर घेताना त्यांचं चिन्ह काय करायचं? उलटं करायचं. कसं करायचं बघा, ह्या कंसाच्या अलीकडे कुठलं चिन्ह आहे? अधिकचं चिन्ह आहे. तर ह्यातली पदं हाय अशी बाहेर घ्या. हा 7x वर्गला आतमध्ये कुठलं चिन्ह आहे? अधिकचं. तर बाहेर येताना अधिक 7x वर्ग वजा 9x ला बाहेर वजा 9x अधिक 3 ला बाहेर अधिक 3.
आलं लक्षात. कंसाच्या अलीकडे अधिकचं चिन्ह असेल तर पद बाहेर काढताना हाय अशी काढायची. कंसाच्या अलीकडे जर वजा चिन्ह असेल तर आतली पद बाहेर काढताना त्यांचं चिन्ह काय करायचं, उलटं करायचं. आता ह्या कंसाच्या अलीकडे वजा चिन्ह आहे तर आतलं पद पहिलं कुठलं, 9x वर्ग, बाहेर येताना काय होईल, वजा 9x वर्ग, वजा 4x, बाहेर येताना काय होईल, अधिक 4x, आणि वजा 6, बाहेर येताना काय होईल, अधिक 6. आता स्वरूप पदांची बेरीज वजाबाकी करायची, उत्तर भेटते. 2x वर्ग अधिक आहे, 7x वर्ग अधिक आहे, दोघांची काय होईल बेरीज, 2x वर्ग आणि 7x वर्ग किती झालं, 9x वर्ग, अधिक 9x वर्ग आणि वजा 9x वर्ग काय झालं, कट झालं. 2x वर्ग आणि 7x वर्ग 9x वर्ग, 9x वर्ग आणि वजा 9x वर्ग काय झालं, कट झालं. राहिलं काय, 5x अधिक 4x किती झालं, 9x, 5x अधिक 4x किती झालं, 9x, आणि वजा 9x काय झालं, कट झालं. अधिक 9x वजा 9x काय झालं, कट झाला. तर राहिलं कोण, वजा 8 अधिक 3 अधिक 6, हां, अधिक 6 आणि अधिक 3 किती झालं, अधिक 9, वजा 8 आणि अधिक 9 काय होणार, वजा 8 आणि अधिक 9 काय होणार, वजा बाकी होणार, 9तून 8 गेलं किती राहिलं, 1, मोठ्या संख्येत चिन्ह कुठलं, अधिक. याचं उत्तर किती येते, अधिक 1, पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. जायचं पुढं. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, x वर्ग वजा 4 छेद x वर्ग अधिक 3x वजा 10 गुणिले x वर्ग अधिक 2x वजा 15 छेद x वर्ग वजा x वजा 6. हे सोडवायचं आहे आणि ह्याचं उत्तर किती येईल असं विचारलं. x वर्ग वजा 4, आता 4 म्हणजे काय, 2चा वर्ग आहे, मग x ला a समजू आणि 2 ला काय समजू, b समजू. बघा x वर्ग वजा 4 म्हणजे कितीचा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे, a चा वर्ग वजा b चा वर्ग होईल, छेद पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा, किती येत आहे, वजा 10x वर्ग, मधलं पद किती आहे, अधिक 3 आहे. ज्यावेळेस गुणाकार वजा येतो त्यावेळेस एक संख्या अधिक असते आणि एक संख्या वजा असते, आणि ज्यावेळेस एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा त्यावेळेस त्या दोघांची वजाबाकी मधल्या पदा एवढी यायला पाहिजे. मग अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 10 आहे आणि त्यांची वजाबाकी त्यांच्यातला फरक कितीचा आहे, 3चा आहे. कुठला, 5 आणि 2, 5 दुने 10 आणि 5 मध्ये 2 मध्ये कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे. तर कसं लिहिणार बघा, x वर्ग अधिक 5x वजा 2x वजा 10 गुणिले, हां इथं पण पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा, 15 गुणिले x वर्ग किती आलं, वजा 15 गुणिले x वर्ग किती आलं, वजा 15x वर्ग. गुणाकार वजा येतोय म्हणल्यानंतर एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा, एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा म्हणल्यानंतर त्यांच्यातला फरक मधल्या पदा एवढा येणार. अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 15 आहे आणि त्यांच्यातला फरक कितीचा आहे, 2चा आहे. 5 त्रिक 15 बरोबर. तर काय करायचं, x वर्ग 5x अधिक घेतलं तर 3x कसं घेणार, वजा घेणार. 5x ला अधिक का चिन्ह दिलं, कारण अधिक आणि वजा असल्यानंतर काय होणार, वजा बाकी होणार, आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे कुठलं आलं पाहिजे, अधिक आलं पाहिजे, म्हणून मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह दिलं, अधिक. अधिक 5x वजा 3x वजा 15 छेद, इथं पण पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करा, वजा 6 गुणिले x वर्ग किती झालं, वजा 6x वर्ग, मधलं पद किती आहे, वजा 1 बरोबर ना. x ला कुठला सहगुणक नाही म्हणजे कुठला आहे, 1 आहे. तर मग अशा दोन संख्या, आता एक लक्षात घ्या, गुणाकार वजा येतो म्हणल्यानंतर एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा, मधलं पद वजा आहे म्हणल्यानंतर मोठी संख्या वजा घ्यायची, लहान संख्या अधिक घ्यायची. अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 6 आहे त्यांच्यातला फरक 1 आहे, 3 दुने 6. तर x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 6, a वर्ग वजा b वर्ग काय होईल, एका कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b, एका कंसात x अधिक 2, दुसऱ्या कंसात x वजा 2 छेद, ह्या दोघांमधनं काय कॉमन निघल, x, आणि ह्या दोघांमधनं काय कॉमन निघल, वजा 2. ह्या दोघांमधनं जर x कॉमन काढलं तर काय राहतंय, हां x वर्ग पैकी x बाहेर निघाला तर 1x राहील, इथला x निघाला बाहेर तर किती राहील, अधिक 5 गुणिले ह्या दोघांमधून काय कॉमन निघतंय, x काढला, ह्या दोघांमधून काय कॉमन निघतंय, वजा 3, आणि ह्या दोघांमधून जर x बाहेर काढला तर काय राहतंय, 1x राहील, आणि 5x मधला x बाहेर निघाला तर काय राहील, अधिक 5 राहील. छेद ह्या दोघांमधून काय निघते कॉमन,
एक्स, ह्या दोघांमधून काय निघतं कॉमन? +2. ह्या दोघांमधून जर एक्स बाहेर काढला तर काय राहील? 1 एक्स राहील आणि -3x पैकी एक्स बाहेर निघाला तर काय राहील? -3 राहील. जे जे कंस आता कट होते ते घालवायचे. x - 2 ला x - 2 काय झाला? कट झाला. x + 5 ला x + 5 हा कंस काय झाला? कट झाला. x - 3 ला x - 3 कट झाला. x + 2 ला x + 2 काय झालं? कट झाला. अंशात आणि छेदात पूर्ण भाग बसला. बरोबर. किती येणार उत्तर? 1. उत्तर किती आलं मग? 1. आलं लक्षात? जायचं पुढं. पुढच्या प्रश्नात काय दिलं बघा, या बहुपदींच्या गुणाकारांची कोटी किती? कुठल्या बहुपदी आहेत? 16x4 + 81 आणि 16x4 - 81. ह्या बहुपदींचा गुणाकार करायचे आणि त्यांची कोटी मिळवायची. तर बघा गुणाकार कसं मिळवणार? पहिल्या कंसात जर नीट बघितलं तर 16x4 + 81 आणि दुसऱ्या कंसात जर नीट बघितलं तर 16x4 - 81 म्हणजे 30 दोन पद आहेत. पहिल्या कंसातली जी 2 पद आहेत तीच दुसऱ्या पण कंसात आहेत, फक्त एकदा अधिक आहे एकदा वजा आहे. तर हिथं कुठलं सूत्र लागू होतं? a + b गुणिले a - b म्हणजेच काय असतो? a² - b². a + b गुणिले a - b काय असतो? a² - b². a म्हणजे किती? 16x4. तर 16x4 वर्ग वजा b² म्हणजे कोणाचा वर्ग? 81चा वर्ग. हा 16चा वर्ग किती? 256. x4 वर्ग घातांकाचा घातांक म्हणजे घातांकाचा काय असतो? गुणाकार. 4चा वर्ग म्हणजे 4चा कितवा आला? x4 वर्ग म्हणजे x चा किती आला? 4 × 2 = 8 आला. वजा 81चा वर्ग तसाच राहू द्या. आता ह्या बहुपदीची कोटी किती? 8 8. आलं लक्षात? चला पुढच्या प्रश्नात काय दिलंय बघा, एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहेत म्हणजे आकाशात उडत आहेत. 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत. 1/8 पक्षी जमिनीवरती दाणे टिपत आहेत व उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. तर पक्ष्यांची एकूण संख्या किती? एकूण पक्ष्यांची संख्या किती मानली? x. एकूण पक्ष्यांपैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहेत. x ची 1/2 पट करायची म्हणजे x गुणिले 1/2 किती आलं? x/2. हे पक्षी आकाशात विहार करत आहेत. किती? 1/2. बरोबर. 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत. x ची 1/3 पट करायची म्हणजेच किती येणार? x/3. एवढे पक्षी झाडावरती बसलेले आहेत. 1/8 पक्षी जमिनीवरती आहेत. x ची 1/8 पट करायची म्हणजेच किती येणार? x/8. आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. बरोबर. ह्या सगळ्या पक्ष्यांची बेरीज करा. x/2 अधिक x/3 अधिक x/8 अधिक तलावातले 45 हे एकूण पक्षी किती झाले? x. कारण एकूण पक्षी किती मानलेत आपण? x मानले. आलं लक्षात? हा त्यांची बेरीज करायची म्हणल्यानंतर छेद समान करायचा. 2चा 3चा आणि 8चा काय काढायचा? लसावी काढायचा. 2चा 3चा आणि 8चा लसावी किती येते? 24. 24 येण्यासाठी इथं किती गुणलं? 12ने. तर वरती पण 12 ने गुणलं. 12 गुणिले x किती झालं? 12x. इथं 8 ने गुणलं तर वरती पण 8 ने गुणलं किती झालं? 8x. इथं 3 ने गुणलं तर वरती पण किती झालं? इथं 3 न गुणलं तर वरती पण किती गुणणार? 3 न गुणणार. किती झालं? 3x. 12x अधिक 8x अधिक 3x किती झालं? 12 8 20 आणि 3 23x. छेद समान झालाय किती? 24 अधिक 45. आता 23x/24 ला पलीकडे पाठवा. 45 बरोबर x वजा 23x/24. त्याला कुठला छेद नाही म्हणजे कुठला? 1 आहे. इथं 24 आहे. इथं 24 करण्यासाठी खाली 24 न गुणलं वरती पण 24 न गुणलं. 24 गुणिले x किती झालं? 24x. 24x म्हणून 23x गेले किती राहिलं? x. छेद समान झाला एकदाच लिहा. इकडे किती आलं? 45. x ची किंमत मिळवायची असेल तर 24 भागाकार तिकडे आल्यानंतर गुणाकारात. हा x बरोबर 45 गुणिले 24. 24 5 120 0 हात चले 12. 24 चोक 96. 96 आणि 12 किती झालं? 108. तर एकूण पक्षी किती आले? 1080.
समजलं? चला पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नात काय दिलं बघा. एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ 100 कर्णी चिन्हात 3 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती? एक समभुज त्रिकोण घेऊयात. समभुज त्रिकोण म्हणजे काय? त्याच्या तिन्ही बाजू काय असतात? सारख्या असतात. ह्याला नाव देऊयात आपण ABC. समभुज त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय? तिन्ही बाजू सारख्या आणि तिन्ही कोण पण काय असतात? एकरूप असतात. म्हणजे प्रत्येक कोण कितीचा असतो? 60चा असतो. हा पण कोण 60चा, हा पण कोण 60चा. याचं क्षेत्रफळ दिलंय तुम्हाला किती? 100 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ कसं असतं? क्षेत्रफळ कसं असतं? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 ला 1/2 तसंच ठेवतो. पाया कुठला ह्याचा? BC. पाया कुठला आहे? BC घेतला तर उंची कशी घेणार? A मधनं लंब काढणार. कशावरती? BC वरती. जो BC ला कुठल्या बिंदूमध्ये छेदतो असं मानूयात? D बिंदूमध्ये छेदतो असं मानूयात. आता मला सांगा, उंची माहीत होणं गरजेचं आहे. उंची किती आहे? आता एक उंची माहीत करून घ्यायची असेल तर एकतर ADC हा त्रिकोण घ्या किंवा ADB हा त्रिकोण घ्या. एकतर ADC हा त्रिकोण घ्या किंवा ADB हा त्रिकोण घ्या. समजा ADB हा त्रिकोण घेतला तर उंची कशी मिळवू शकतो बघा. ADB ह्या त्रिकोणामध्ये नीट बघा. B हा कोण 60चा आहे, D हा कोण कितीचा आहे? 90चा आहे. तर A हा जो कोण आहे ना, कुठल्या ADB ह्या त्रिकोणामध्ये A कोण म्हणजेच BAD हा जो कोण आहे हा किती अंशाचा आहे? 30 अंशाचा आहे. ADB ह्या त्रिकोणामध्ये AD ही 60 अंशासमोरची बाजू आहे. तर 60 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या किती पट असते? कर्णी चिन्हात 3/2 पट असते. 60 अंशासमोरची बाजू म्हणजेच कुठली? AD ही कर्णाच्या म्हणजेच ABच्या किती पट आहे? कर्णी चिन्हात 3/2 पट आहे. बरोबर. 1/2 गुणिले पाया म्हणजे काय? BC आणि उंची किती आली? उंची कुठली? AD. बरोबर. त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे? 100 वर्गमुळात 3. बरोबर. 1/2 गुणिले हा पाया किती आहे? पाया कोणता आहे? पाया कोणता आहे? BC. उंची AD म्हणजे काय? कर्णी चिन्हात 3/2 AB आहे का नाही? कर्णी चिन्हात 3/2 गुणिले AB. आता लक्षात घ्या, इथं BC आहे, इथं काय आहे? AB आहे. AB ही ह्या समभुज त्रिकोणाची बाजू आहे, BC पण काय? ह्याच त्रिकोणाची बाजू आहे. आणि समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात? सारख्या असतात. मग इथं BC आहे तर ही AB पण काय आहे? इथं BC आहे तर AB च्या जागी पण मी काय घेऊ शकतो? BC घेऊ शकतो किंवा BC च्या जागी काय घेऊ शकतो? AB घेऊ शकतो. मग समजा मी AB च्या जागी काय घेतलं? BC घेतलं. कळलं का? इथं काय होतं? कर्णी चिन्हात 3/2 AB होतं. AB, BC आणि AC समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात? सारख्या असतात. त्यामुळे मी इथं AB च्या जागी काय घेतलं? BC घेतलं. इथं BC ऑलरेडी आहे. हा, त्यांचा गुणाकार किती झाला बघा. 1/2 गुणिले कर्णी चिन्हात 3/2 किती झालं? 1 गुणिले कर्णी चिन्हात 3 किती आलं? कर्णी चिन्हात 3 खाली 2 दुने 4. BC गुणिले BC काय झालं? BC चा वर्ग. इकडं काय? 100 वर्गमुळात 3. 4 भागाकारात इकडे आल्यानंतर गुणाकारात आणि कर्णी चिन्हात 3 गुणाकारात इकडे आल्यानंतर भागाकारात. 100 वर्गमुळात 3 4 भागाकारात इकडे आल्यानंतर गुणाकारात आणि वर्गमुळात 3 गुणाकारात इकडे आल्यानंतर भागाकारात. 100च्या मध्ये आणि वर्गमुळाच्या मध्ये कुठलं चिन्ह आहे? गुणाकाराचं. वर्गमुळात 3 ला वर्गमुळात 3 कट झालं. इकडे काय राहिलं? BC वर्ग. 100 चौक किती आलं? 400. 400 बरोबर BC वर्ग म्हणजेच BC किती मिळणार? 400चं वर्गमूळ घ्या. किती? 20. 20. BC किती मिळालं? 20. त्रिकोणाची परिमिती काढायची तुम्हाला. एक बाजू 20 आहे तर सगळ्याच बाजू किती आहेत? 20 आहेत. त्रिकोणाची परिमिती काढायची म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची काय करायची? बेरीज करायची. 20 अधिक 20 अधिक 20 किती झालं? 60. तर ह्या त्रिकोणाची परिमिती किती येणार? 60 सेंटीमीटर येणार. समजलं? पुढच्या प्रश्नात काय दिलंय बघा. एक्सचा तिसरा अधिक 2x वर्ग वजा x वजा 2 या बहुपदीला x अधिक 2 या बहुपदीने जर भागलं तर भागाकार आणि बाकी किती येईल असं विचारलं. प्रत्यक्षात भागायचं.
एक्सचा 3 अधिक 2 एक्सचा 2 वजा एक्स वजा 2 ह्याला कितीनं भागायचं? एक्स अधिक 2 न भागायचं. काय करतो आपण? एक्सचा घन मिळवण्यासाठी एक्सला कितीनं गुणावं लागेल? एक्स वर्गानं गुणावं लागेल. एक्स वर्ग गुणिले एक्स किती झालं? एक्सचा घन. परंतु एक्स वर्गने ह्या 2ला पण गुणावं लागतं. हां, एक्स वर्ग गुणिले 2 किती झालं? अधिक 2 एक्स वर्ग. इथलं चिन्ह वजा होणार, इथलं पण चिन्ह काय होणार? वजा होणार. एक्स क्यूबला एक्स क्यूब कट झालं. हां, 2 एक्स वर्ग आणि वजा 2 एक्स वर्ग कट झालं. वरनं कोण आलं? वजा एक्स वजा 2. कोण शिल्लक राहिलं? वजा एक्स वजा 2. एक्सला कितीनं गुणल्यावर वजा एक्स येईल? तर वजा 1 न गुणल्यावर. वजा 1 ने एक्सला गुणलं तर किती आलं? वजा एक्स. वजा 1 न अधिक 2 ला गुणलं तर किती आलं? वजा 2. इथं चिन्ह अधिक होणार, इथं पण अधिक होणार. वजा 2 ला अधिक 2 कट झालं. वजा एक्स ला अधिक 1 कट झालं. बाकी किती आले? 0. भागाकार किती आला? एक्स वर्ग वजा 1 आणि बाकी किती आली? 0. एक्स वर्ग वजा 1 भागाकार आणि बाकी किती? 0. पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. आलं लक्षात? जायचं पुढं. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 असेल तर अनिलचे आजचे वय किती? एक लक्षात घ्या. आजपासून किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिलंय 4:5 आणि आजपासून 4 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलंय 6:7. तर अनिलचे आजचे वय किती असं विचारलं. मग लक्षात घ्या. 4 वर्षापूर्वी अनिलच्या वयाचे सुनीलच्या वयाबरोबर गुणोत्तर किती होतं? 4:5. गुणोत्तर कसं मिळतं? दोघांचं वय लिहिलेलं असणार आणि त्यांच्या मसावीने त्यांना भागलेलं असणार. कुठल्याही दोन संख्यांचं गुणोत्तर कसं मिळतं? तर 2 संख्यांच्या मसावीने भागून गुणोत्तर मिळतं. मसावीने परत त्या गुणोत्तराला जर गुणलं तर काय भेटणार? त्या 2 संख्या मिळणार. मसावी माहित नाही किती मानला? एक्स ने 4 ला गुणलं तर अनिलचं वय मिळालं 4x वर्ष आणि सुनीलचं वय किती मिळणार? 5x वर्ष. 4 वर्षापूर्वी अनिलचं वय किती होतं? 4x वर्ष. सुनीलचं वय किती होतं? 5x. आजपासून 4 वर्षापूर्वी. मग आजचं वय जर मिळवायचं असेल तर काय किती अधिक करावं लागेल? अधिक 4. दोघांच्या वयामध्ये अधिक 4 केलं की काय मिळतंय? दोघांचे आजचे वय मिळतात. आणि आजपासून पुढे 4 वर्षानंतरची वय मिळवायची म्हणल्यानंतर आजचं वय किती आहे? अनिलचं 4x अधिक 4. आणखी 4 अधिक 4 केल्यानंतर 4 वर्षानंतरचं वय भेटतंय अनिलचं. त्यात पण अधिक 4 केल्यानंतर 4 वर्षानंतरचं वय भेटेल. कोणाचं? सुनीलचं. आणि त्यावेळेस 4 वर्षानंतरचं गुणोत्तर किती आहे? 6:7. मग 4x अधिक 4 आणि 4 किती झालं? 8 छेद 5x अधिक 8 बरोबर 6/7. त्रिकस गुणाकार करायचा. 7 न 4x अधिक 8 ला गुणायचं. 7 गुणिले 4x किती झालं? 7 चोक 28x 7 8 56 बरोबर. 6 न 5 ला गुणलं 6 पंचे 30x. 6 न 8 ला गुणलं 6 8 48. 30x ला इकडे आणा, 56 ला पलीकडे पाठवा. 28x 30x इकडे आल्यानंतर वजा 30x. पलीकडे कोण आहे? 48 अधिक 56 पलीकडे गेल्यानंतर वजा 56. 48 मधून 56 जात नाही. 56 मधून 48 गेलं किती राहिलं? 8. मोठ्या संख्येत चिन्ह कुठलं? वजा 8. 28 मधून 30 जात नाही. 30 मधून 28 गेलं किती राहिलं? 2x. मोठ्या संख्येत चिन्ह वजा 2x. वजा 2x बरोबर वजा 8 म्हणजे 2x बरोबर 8. x बरोबर 2 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात 8 भागिले 2 किती आलं? 4. x ची किंमत 4 आली. काय विचारलं? अनिलचे आजचे वय किती? अनिलचे 4 वर्षापूर्वीचे वय किती होते? 4x. x ची किंमत किती आली? 4. तर 4 गुणिले 4 म्हणजे अनिलचं 4 वर्षापूर्वीचं वय किती होतं? 16. 4 वर्षापूर्वीचं वय 16. तर अनिलचं आजचं वय किती? 16 अधिक 4 किती वर्ष? 20 वर्ष. ह्याच्यानंतरचे जे प्रश्न राहिलेले आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन.